नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 8वी स्कॉलरशिप ही परीक्षा 22 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे आणि गणित विषयाची संभाव्य प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। प्रश्न पहिला पहा, 1530 चे 3.9% बरोबर किती? तर पहा 1530 पहा या ठिकाणी 1530 गुणिले 3.9% टक्के म्हटलेलं आहे, त्यामुळे छेदामध्ये काय येईल 100। आता पहा, तर एक शून्याला हा शून्य घालवला, परंतु एक घर सरकून पॉईंट आहे, त्यामुळे अजून एक शून्य इथं राहणारच आहे। ठीक आहे, त्यामुळे काय उरलं आपल्याकडे 153 गुणिले 39 छेदामध्ये 100। आता हा गुणाकार आपल्याला करावाच लागेल, 153 गुणिले 39। ठीक आहे, 9 त्रिक 27, 2 हातचा 9 पाचा 45 आणि 2 47, त्यानंतर 9 1 9 आणि 4 13, एक शून्य घेऊयात, 3 त्रिक 9, 3 पाची 15, 1 हातचा 3 1 3 आणि 1 4, यांची बेरीज करूयात आपण। 7 7 आणि 9 किती झाले 16, 1 हातचा 5 आणि 3 8 आणि 1 9, 4 आणि 1 5, तर बेरीज आली 5967 आणि भागाकारामध्ये किती आहेत 100, त्यामुळे डावीकडे दोन घरं सरकून आपल्याला पॉईंट द्यावा लागेल। 59.67 हे उत्तर येईल। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येईल, परंतु 2 अचूक पर्याय सांगितलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर पहा, जर आपण याला 10चा वर्ग म्हणून अंशामध्ये घेतलं, पहा 5967 गुणिले हा 10चा काय वर्ग, ठीक आहे, हा काय 10चा वर्ग, आणि याला जर अंशामध्ये घेतला आपण गुणाकारामध्ये तर तो काय होईल 10चा वजा 2। ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर येईल। तर अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहेत। ठीक आहे, खूप सोपे प्रश्न असतात, परंतु 2 अचूक पर्याय दिलेले आहेत, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 1 पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 येईल। पाहूयात पुढचा प्रश्न। एका लघु कंसाचे माप 160 अंश आहे, तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती? तर पहा, फक्त आपल्याला वर्तुळाचा जर माप बघितलं तर 360 अंश आहे, ते 360 मधून आपल्याला 160 हा लघु कंस वजा करायचा आहे, म्हणजे विशाल कंसाचं माप भेटेल आपल्याला 200 अंश। पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। काही प्रश्न असे असतात खूप सोपे असतात, काही सेकंदातच या प्रश्नाचं उत्तर निघून जातं। पाहूयात पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर 12% सूट देतो, त्याने एक मोबाईल 26,400 रुपयास विकला, तर मोबाईलची छापील किंमत किती? तर पहा, इथे आपण छापील किंमत घ्यायची आणि ते विक्री किंमत। ठीक आहे, आता 100 रुपयाची वस्तू, पहा 100 रुपयाची छापील किंमत बरोबर 12% सूट नाही, त्यामुळे 100 वरती 12% सूट असल्यामुळे 100 मधून 12 वजा करा, किती 88, म्हणजे 100 रुपयाची वस्तू 88 रुपयाला विकली समजा, परंतु तो मोबाईल विकला कितीला 26,400ला। ठीक आहे, तर छापील किंमत किती 100। आता काय करायचं आहे, तिरकस गुणाकार 26,400 गुणिले 100 आणि छेदामध्ये 88, भाग देऊयात आपण। 11 88, 11 दुनी 22, पुन्हा किती उरले 4, 11 चौक 44 आणि हे 2 0। आता 8 ने भाग देऊयात, 8 1 8, 8 त्रिक 24 आणि हे 2 0 समोर येतील। 300 गुणिले 100 उरलं काय 300 गुणिले 100 आणि हा गुणाकार करू आपण। पहा 3 1 3 आणि हे 4 0 समोर द्या। ठीक आहे, तर एवढी किंमत येणार आहे 30,000 रुपये। पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवा। छापील किंमत ही 100 असते, विक्री किंमत 88 रुपये, कारण 12% सूट दिलेली आहे। समजा 15% सूट असते तर ती विक्री किती रुपयाला झाली असते 85 रुपयाला। तर अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सहज व सोप्या पद्धतीने सोडवू शकता आणि अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास येतात।
तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की या प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं गणित सहज व सोप्या पद्धतीने सोडवायला जमेल. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 पहा. एका चौरसाच्या कर्णाची लांबी. तर पहा, हा चौरस आहे आणि या चौरसाच्या कर्णाची लांबी दिलेली आहे. तर या कर्णाची लांबी पहा किती दिलेली आहे, तर 11 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि आपल्याला बाजूची लांबी विचारली आहे. चौरसाच्या चारही बाजू समान असतात. तर पहा, चौरसाच्या कर्णाचं सूत्र, चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. आता बाजू आपल्याला काढायचे. ठीक आहे. बाजू आपल्याला काढायचे गुणिले वर्गमुळात 2 आणि चौरसाचा कर्ण किती दिलेला आहे, तर 11 सेंटीमीटर. आता हे वर्गमुळात 2 11च्या छेदामध्ये घ्या. 11च्या छेदामध्ये बरोबर बाजू. आता हे उत्तर आहे का मग? नाही. ठीक आहे. तर याचे निम्मे हेच आपण या पद्धतीने लिहू शकतो. पहा, जर आपण वर्गमुळात 2ने 11ला जर भागलं तर पहा, याचे निम्मे करायचे. फक्त 11चे निम्मे करा. किती? 5.5. आणि हे छेदात वर्गमुळात 2 आहेत ते आपण काय करूया, त्याच्यासमोर या पद्धतीने लिहून घेऊया. 5.2 सेंटीमीटर. पर्याय पहा, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवू शकता. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. अशोकने 15 लाख रुपयास खरेदी केलेला हार शेकडा 20% नफ्याने विकला तर त्याला किती रक्कम मिळेल? पहा, 15 लाख रुपये. 15 लाख रुपये ही त्याची काय आहे, खरेदी. त्याची 20% काढायची. किती टक्के? 20%. 100ला 2 शून्य गेले, उरलं काय? 15,000 गुणिले 20. 15 दुनी 30 आणि हे 4 शून्य समोर, म्हणजे 3 लाख रुपये. ठीक आहे. तर 3 लाख रुपये हे नफा झालेला आहे आणि आपल्याला किती रक्कम मिळेल त्याला, तर खरेदीची आहे 15 लाख आणि त्यामध्ये हे 3 लाख मिळवा. 3 लाख हे मिळवायचे नफा. त्याची बेरीज करा. 0 0 0 0 0 5 आणि 3 8. किती रुपये? 18 लाख. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. फक्त नफा काढायचा आहे, 20% काढायचे आहेत. जो नफा येईल तो खरेदीमध्ये मिळवायचा आहे, एकूण रक्कम मिळून जाईल. तर अशा पद्धतीचे प्रश्न येतात. काही सेकंदात आपण अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरे परीक्षेमध्ये देऊ शकतो. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 6. 17 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 16 सेमी असल्यास त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी किती? तर पहा, समभुज चौकोन आणि समभुज चौकोनामध्ये एका कर्णाची लांबी किती आहे? 16. त्यामुळे हा कर्ण 16 आहे. ठीक आहे. किती? 16. आणि दुसऱ्या कर्णाची लांबी, ह्या कर्णाची लांबी विचारली. मग हा पहिला कर्ण किती आहे? 16. त्यामुळे हा 8 असेल, हा दुसरा 8. आणि त्यानंतर जर बघितलं आपल्याला दुसरा कर्ण, म्हणजे इथं जर बघितलं 17 सेमी बाजू आहे. 17 सेमी बाजू किती आहे? 17 सेमी बाजू. त्यामुळे तुम्हाला माहीतच आहे की इथं काटकोन होतोय, त्रिकोण तयार, आणि त्रिकूट तयार होते 8. किती? 8 15 17. कोणतं त्रिकूट तयार होते? 8 15 17. त्रिकूट तयार होते 8 15 17. तर अशा पद्धतीने हे त्रिकूट तयार होते. त्यामुळे इथे किती येणार आहे? 15 आणि इथे 15. 15 अधिक 15 बरोबर 30 सेंटीमीटर. किती? 30 सेंटीमीटर. त्यामुळे दुसरा कर्ण असेल 30 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. त्यासाठी त्रिकुटपाठ करा. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की त्रिकुटपाठ असतील तर तुम्ही काही सेकंदामध्ये या प्रकारचे प्रश्न सोडवू शकता. तर त्यासाठी त्रिकुटपाठ करा. पाहूयात पुढचा प्रश्न. पहा, संतोषरावांनी एका बँकेत 2,10,000 रुपये सरळ व्याजाने 5 वर्षासाठी ठेवले. मुदतीअंती त्यांना 3,36,000 रुपये मिळाले तर व्याजदर किती? तर सुरुवातीला व्याज आपल्याला माहीत पाहिजे. व्याज आणि व्याज काढण्याचं सूत्र माहीतच आहे. व्याज बरोबर रास वजा मुद्दल. रास वजा मुद्दल. तर रास किती आहे? 3,36,000. 3,36,000
36,000 त्यातून वजा करूया 2,10,000 2,10,000 म्हणजे किती उरलं 1,26,000 रुपये 1,26,000 रुपये. आता सरळ व्याजाचं सूत्र माहीतच आहे तुम्हाला. ठीक आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी आणि छेदामध्ये 100. सरळ व्याज किती आहे तर 1,26,000 रुपये 1,26,000 रुपये. मुद्दल किती आहे मुद्दल 2,10,000 रुपये गुणिले दर काढायचं आहे आपल्याला गुणिले वर्ष आहेत 5 छेदामध्ये 100. आता पहा या ठिकाणी 1,26,000 1,26,000 व्याज गुणिले छेदामधले 100 आणि छेदामध्ये 2,10,000 रुपये गुणिले 5. ठीक आहे. तर हा भागाकार करायचा आहे. 4 शून्याला हे 4 शून्य गेले. पुन्हा या ठिकाणी पहा 5ने भाग देऊयात. 5 एके 5 5 दुनी 10 5 चोक 20 5 5 25 1 उरेल 5 दुनी 10 21ने भाग देऊयात आपण. 21 एक 21 पुन्हा 4 राहिले 21 दुनी 42 किती टक्के 12%. उत्तर येईल 12%. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीने चक्रवाढ व्याज व सरळ व्याजावरती प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. त्यामुळे या प्रश्नांची तयारी आपल्याला करणं गरजेचे आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण 7 प्रश्न घेतलेले आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 10 ते 7 प्रश्न घेऊन तो व्हिडिओ पूर्ण करत आहोत. दररोज आपण गणिताचे संभाव्य प्रश्न ही सिरीज सुरू केलेली आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करा. इथून पुढचे जे व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम अगोदर तुम्हाला येईल आणि त्यामुळे तुम्ही वेळेत व्हिडिओ पाहाल. ओके. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह. धन्यवाद.